आज के दिन का तीसरा मुकाबला। पहला मुकाबला यहाँ पे डीएमएस कॉन्करस ने अपने नाम किया। दूसरा मुकाबला डीएमएस आउट ऑफ डीएमएस 14 मावड़े यहाँ पे अपने नाम करते हुए देखते हैं आज के दिन का तीसरा मुकाबला कौन जीतेगा। अंपायर का इशारा, लेट्स प्ले। डावाला होती सुरुवात। पहिला चेंडू माणसाचा। उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू, कोणताही रन आपल्याला इथे बघायला भेटणार नाही। पुढील चेंडू टॉप एज येथे झालेला आहे बॅटचा। मानस डाऊन द ग्राउंड आणि भूषण डाऊन द ग्राउंड आणि उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला भेटला भूषणचा। विकेट, पहिले विकेट येते पाहायला भेटेल। मानसा एक उत्कृष्ट सुरुवात आपल्या टीम साठी करून देत आहे। पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। आणि उत्कृष्ट शॉट, परंतु एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते। उत्कृष्ट फील्ड प्लेसमेंट पाहायला भेटते। डीएमएस कॉन्करस एक कॅप्टन एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला भेटले। विकेट येते, दुसरी विकेट आपल्या नावावरती केलेली आहे माणसाने। पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, स्टंपिंगचा प्रयत्न आणि येते विकेट। तिसरी विकेट येते मिळेल डीएमएस कॉन्फरन्सला। तसेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर आपण पाहिले तर तेजस अहिवले यांचे आगमन झालेले आहे। स्पोर्ट्स कमिटीचे आन मान आणि शान असलेले आमचे मित्र। पुन्हा एकदा एक येथे जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू पाहायला भेटला। एक अच्छी ओवर मानसा की यहाँ पे हमें देखने को मिले। अभी एक भी रन इस ओवर में नहीं आया और 3 विकेट अपने नाम किए। नवीन गोलंदाज येथे जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्ग होती धीरज। धीरज येथे गोलंदाजी मार्ग होती। धीरज यांनी पहिल्या मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती। तर फलंदाजीसाठी जर आपण पाहिले तर स्ट्राइक एंडला चैतन्य, तर नॉन स्ट्राइक एंडला अक्षय आपल्याला पाहायला भेटेल। चेतन येथे आपल्याला स्ट्राइक एंडला वरती पाहायला भेटतील, तर नॉन स्ट्राइक एंडला अक्षय। दोन्ही पण आपण जर पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज आहेत, परंतु तितकाच उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल धीरज। जर आपण गोलंदाजी पाहिलं तर धीरज, रविराज, एफाज आणि वैभव एक उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल डीएमएस ची। तर फलंदाजीमध्ये अक्षय, गोपाल, त्यानंतर चेतन, संकल्प एक फलंदाजीमध्ये तेवढीच धार आहे। पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता, एक धावांसाठी खेळला। एक धाव फलकावरती। पुढील चेंडू अक्षयसाठी धीरजचा। लोअर फुलटॉस लेग साइडला फ्लिक केलेला आहे। एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला भेटले। पायाच्या द्वारे ते चेंडूला स्टॉप करण्यात यशस्वी झालेले आहेत। एक धाव या धाव फलकावरती या चेंडूवरती। धाव फलकामध्ये वाढ 2 धावा। पुढील चेंडू
डाऊन द लेग जाणार चेंडू. कोणतेही धाव यावरती आपल्याला पाहायला भेटणार नाही. एक निर्धाव चेंडू, एक डॉट बॉल. जर आपण पाहिले तर पहिले दोन चेंडू फुलर लेंथ, लोअर फुलटॉस, परंतु त्यानंतर एक गुड लेंथला हिट केलेला चेंडू. लाईन आणि लेंथ मध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला भेटले. धीरज पुढील चेंडू चेतनसाठी. पुन्हा एकदा डाऊन द लेग. एक्स्ट्रा इथे रन भेटेल. एक अतिरिक्त रन, अतिरिक्त धावाने धावफलकामध्ये वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 3 धावांवरती. आणि यावरती केलेला आगमन, उत्कृष्ट चेंडू येते. त्रिफळा बाद केलेला आहे चेतनला. उत्कृष्ट गोलंदाजी धीरजची आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटला. त्यानंतर केलेलं आगमन, त्यानंतर केलेलं ते आक्रमण. इथे स्ट्रायकर्स होती, पहिला गडी त्यांनी इथे बाद केलेला आहे. एक धाव या चेंडूवरती पाहायला भेटेल आपल्याला. एक डिफेन्सिव्ह शॉट आपल्याला पाहायला भेटला. मागील चेंडूवरती विकेट भेटली होती. एक उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत धीरजची. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, यॉर्कर लेंथ. निर्धाव चेंडू असेल हा, कोणतीही धाव या चेंडूवरती नाही. एक उत्कृष्ट षटक आपल्याला, षटक समाप्ती आपल्याला पाहायला भेटलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती, एक गडाच्या मोबदल्यामध्ये. पुढील फर्स्ट येथे आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटेल आणि उत्कृष्ट फटका पहिल्या चेंडूवरती केलेला आक्रमण. यॉर्कर लेन टाकण्याचा प्रयत्न, परंतु लेग साइडला फ्लिक केला. एक उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला भेटला प्रयांकच्या बॅटमधून. चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा डाऊन द लेग खेळण्याचा प्रयत्न, कोणते धाव त्यावरती नाही. एक चांगली लाईन आणि लेंथ वरती चेंडू आपण पाहिला. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट चेंडू. जे प्लॅनिंग करून आले आहेत, जर आपण पाहिलं तर डीएमएस कॉन्फरन्स एक प्लॅनिंग आपण पाहिलं. पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये देखील तेच प्लॅनिंग झाल्याने उत्कृष्ट इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटत आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती. शॉर्ट पिच चेंडू, लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव त्यावरती भेटेल.
धावफलकामध्ये वाढ 10 धाव धावफलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलेले आहेत. पुढील चेंडू प्रयांक साठी डाऊन द लेग जाणारा चेंडू येते वाईड. एक अतिरिक्त धावेने धावफलकावरती वाढ 11 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी. उत्कृष्ट फटका येते 6 धावा. एफाज वरती केलेला आक्रमण येते प्रयांकचं बॅट मधून आलेले मोठा फटका. एफाज वरती केलेला आक्रमण शेवटचा चेंडू या षटकातील. प्रयांक उत्कृष्ट फलंदाजी करताय आतापर्यंत. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटला. पुढील चेंडू लोअर फुल टॉस लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या षटक समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. आफ्टर 3 overs 17 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. धीरज ज्यांनी उत्कृष्ट प्रथम षटक हाताळलं होतं, आपलं वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 4थं षटक घेऊन आलेले आहेत. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग वाईड चेंडू, अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये वाढ 18 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा. लोअर फुलटॉस चेंडू होता, 1 धाव त्यावरती मिळेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू धीरजचा. धीरज आतापर्यंत फलंदाजांना शांत ठेवण्यात यशस्वी होत आहे. जर आपण पाहिलं तर त्याच्या गोलंदाजीवरती एक सुद्धा मोठा फटका आपल्याला पाहायला भेटलेला नाही आणि गडी त्यांनी बाद केलेला आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 रन डायरेक्ट हिटचा प्रयत्न, 1 धाव तिथे पूर्ण केलेले आहे. अक्षय थोरात एक उत्कृष्ट फलंदाज आहे. जर आपण मागील वर्षी पाहिलं तर बेस्ट बॅट्समन यांना भेटलेला आहे. एक उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती. पुढील चेंडू धीरजचा अक्षयसाठी, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंपायरचा इशारा नॉट आउट. बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नव्हता. पुढील चेंडू धीरजचा, एक उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत धीरजची. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट वरती येऊ शकलेला नाहीये. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटला, एक डॉट बॉल. पुन्हा एकदा डाऊन दिले, एक वाईड चेंडू, एक अतिरिक्त धावफलकामध्ये वाढ. 23 धावा धावफलकावरती. अजून एक चेंडू बाकी, 21 धावा धावफलकावरती. आणि उत्कृष्ट फटका येते. लोअर फुलटॉस बॉल होता, त्यावरती केलेला आक्रमण. 6 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज रविराज गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईक एंडवरती प्रयांक. जर आपण पाहिलं तर
पहिल्या सामन्यातील सामनावीरचा किताब येथे रविराजने आपल्या नावावरती केलाय. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी केलेली होती. सामनावीरचा किताब आपल्या नावावरती केलेला. तेच गोलंदाज, गोलंदाजी मार्गवरती रविराज, तर फलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला भेटतील प्रयांक. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय आतापर्यंत शांत दिसले होते, परंतु मागील चेंडूवरती केलेला मोठा शॉट इनसाइड एज आणि ते कॅच ड्रॉप. बॅटचे आतील काढा आपल्याला पाहायला भेटले, परंतु वेल जज ते करू शकले नाही. कॅच ड्रॉप. पुढील चेंडू प्रयांकसाठी. रविराजचा लोअर फुल टॉस, परंतु एज लागल्यानंतर इथे वन बाउन्स आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडू, लगातारचे आलेले 2 निर्धाव चेंडू. एक उत्कृष्ट लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करता येते रविराज. आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती. एक गडी जरूर गमावला आहे ईटीएस स्ट्रायकर्सने. मोठे फटके खेळावे लागतील जर तुम्हाला चांगलं टार्गेट येथे सेट करायचं असेल तर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यावरती केलेलं आक्रमण. 6 धावा. एक उत्कृष्ट येथे फलंदाजी प्रयांकची. या षटकारच्या मदतीने धावफलकावरती वाढ. धावफलक 33 धावांवरती. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव तिथे मिळेल अतिरिक्त धावेच्या मदतीने. एक ओव्हरथ्रो तिथे पाहायला भेटला आपल्याला. एक धाव. एक धावच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 34 धावांवरती. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडूचं आपण पाहिलं तर गतीमध्ये ते परिवर्तन पाहायला भेटलं आपल्याला. स्लो रन बॉल समजू शकला नाही अक्षय येते. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकामधील. एक उत्कृष्ट षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटलं रविराजचं. फक्त आणि फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका येते मिड विकेटला 6 धावांसाठी. एक चांगली फलंदाजी अक्षयची. लगतच्या आलेले 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले. 9 चेंडू मध्ये 15 धावांची खेळी, तर प्रयांक 12 चेंडू मध्ये 20 धावांची खेळी आतापर्यंत. एफाज आपल्या संघासाठी 6वा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला आहे. प्रयांक पहिला चेंडू टॉप एज फाईन लेगच्या दिशेने गेलेला आहे आणि 4 धावा तिथे भेटतील. एक उत्कृष्ट सुरुवात या षटकाची. अजूनही शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहे. बघूया 11 चेंडूवरती किती धावा बनवण्यात यश मिळतंय. ईटीएस स्ट्रायकर्सला एक मोठं आव्हान द्यावं लागेल जर डीएमएस कॉन्फरन्स सोबत मॅच जिंकायची असेल, कारण डीएमएस कॉन्फरन्स पाहिलं तर एक उत्कृष्ट संघ आहे, एक उत्कृष्ट टीम आहे. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा पर्यंत. एक धाव तिथे भेटेल. एक धावाच्या मदतीने 45 धावा धाव फलकावरती. शेवटचे 10 चेंडू बाकी. शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट पिच वरती खेळलेला मिस टाइम स्ट्रोक स्ट्रेट इन टू द हँड्स आणि विकेट. अक्षय जो की उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्याला आतापर्यंत दिसत होता, त्याची विकेट येथे गमावलेली आहे.
नवीन फलंदाज गोपाल येथे फलंदाजी मार्क होते आपल्याला जाताना पाहायला भेटेल. वाईट चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त धावेमध्ये वाढ. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पोहोचल 46 धावा. 2 विकेटच्या 2 गडी येथे बाद केलेले आहे. एफाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका गॅप मध्ये 6 धावा. गोपालने आलेल्या पहिल्याच चेंडूवरती खेळलेला फटका आणि या शॉटच्या मदतीने संघाने आपल्या 50 धावा पूर्ण केलेल्या आहे. 52 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 8 चेंडू बाकी. फुलटा चेंडू पुन्हा एकदा एक मोठा फटका गोपालच्या बॅट मधून आलेला हा लगतचा दुसरा मोठा हिट. 58 धावा धावफलकावरती. एक उत्कृष्ट फलंदाजी गोपालची. इनसाइड एज परंतु निर्धाव चेंडू. डॉट बॉलने होते षटक समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. बघूया ईटीएस स्ट्रायकर्स शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवण्यात यशस्वी ठरतीये. वैभव नवीन गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म राऊंड द विकेट. एक अँगलचा यूज करताना आपल्याला पाहायला भेटतील. प्रियांक 14 चेंडूवरती 25 धावांची त्यांची खेळी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. बघूया शेवटचे 6 चेंडूवरती किती धावा बनवण्यात यश मिळतंय ईटीएस स्ट्रायकर्सला. फुलटास चेंडू आणि फुलटास चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. 6 धावा. पहिला चेंडू येथे 6 धावांसाठी खेळलेला आहे. पुढील चेंडू प्रियांकसाठी वैभवचा. पुन्हा एकदा टॉप एज लेग साइडला खेळलेला प्रयत्न आणि 6 धावा. एक उत्कृष्ट फलंदाजी प्रियांकची. सत्तर धावा फलकांवरती. पुढील चेंडू वैभवचा. एक धाव येईल. एक धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 71 धावा. शेवटचे 3 चेंडू. गोपालसाठी पुढील चेंडू वैभवचा. कव्हरच्या दिशेने खेळलेला प्रयत्न. भूषण डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप होत आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धावा येथे पूर्ण केलेल्या आहेत. धावफलकामध्ये वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 73 धावा. शेवटचे 2 चेंडू. शेवटचे 2 चेंडू. बघूया 2 चेंडूंवरती किती धावा येथे मिळवण्यात यश मिळेल. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा. वाईड बॉल. एकत्रित धाव. ईटीएस स्ट्रायकर्सच्या धावफलकामध्ये वाढ. 74 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू. वैभव टू गोपाल.
स्टॉपेज येथे पाहायला भेटलेला आहे. कीपर डाऊन द बॉल आणि कॉट बिहाइंड येथे झालेला आहे गोपाल. 5 चेंडूंमध्ये 14 धावांची खेळी त्यांनी केली. एक उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहिली. शेवटचा चेंडू या षटकातील, या इनिंग मधील, या षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू. बघूया काय होतंय. उत्कृष्ट फटका इथे आपल्याला पाहायला भेटला. 6 धावा आणि या 6 धावाच्या मदतीने टीमचा टोटल स्कोर 80 धावा फलकावरती. 80 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 7 ओव्हर. 81 रन रिक्वायर्ड. जयदीपने पहिल्याच चेंडूवरती खेळलेला मोठा फटका. 81 धावांचं आव्हान येते ETS स्ट्रायकर्स साठी. आणि याच दरम्यान माझे सहयोगी समाचार कक्षामध्ये आलेले आहे. तर समालोचक कक्षामध्ये आलेले आहे समीर. वेलकम समीर. धन्यवाद मनीष. बरं वाटतं इथं बसून. सुंदर वातावरण. दिवसातल्या दुसऱ्या सामन्याचं समालोचन घेऊन आलेलो आहोत आपल्याकडे. हा सामना DMS कॉन्करर्स वर्सेस ETS स्ट्रायकर्स. पहिल्या इनिंग नंतर स्कोर आहे 81 टू विन. ETS स्ट्रायकर क्षेत्ररक्षण लावताना. हा सामना आपण YouTube वरती लाईव्ह दाखवतोय. क्रिक लाईव्ह असं त्या चॅनलचं नाव आहे, ज्याच्यावरती आपल्याला बिग बॅश क्रिकेट लीग 2026 चं प्रसारण पाहायला मिळेल. आणि DMS कॉन्करर्सचे बॅटर्स आता पिच कडे जाताना मनसा आणि अश्विनी. आणि गोलंदाजीचा भार सांभाळणार सोनिया पवार ETS स्ट्रायकरसाठी. पहिलं षटक संघातल्या महिला आपल्याकरता घेऊन येत आहेत.
आणि आपण वाट बघतोय अंपायरच्या इशाऱ्याची. आणि umpire said, let's go. This is the first ball of the innings. There's a bat on it, and that's caught behind. First wicket gone. Not the start that DMS Conquerors were looking for. That would reduce 2 runs from their scores. Second ball, Ashwini on strike. She gets the bat on the ball. Just pushed towards the bowler for no runs. So good start by Sonia for her team. This one's pretty much full delivery. Goes under the bat for a dot. Another full delivery and straight onto the wickets. That's the second wicket of the over. Sonia Pawar has clinched second wicket for her team. A very good start for Sonia and a very good start for ETS. This is the kind of start that you want when you're defending a total. They do have a good score on the board. It'll be interesting to see how this match fares. There's a lot of support and a lot of crowd here for this match today. A good time to have a match, not very sunny at this moment. The stumps are troubling the umpires. And yes, he's done with that now. So we can go live for the fifth ball of the over. Sonia to Mansa. A short ball, a very well executed dot delivery. No runs there. It was slightly outside off. That's the line that every bowler wants to stick onto his ground. Last ball of the over. Full toss, that is too full, and called a no ball for the waist height. It was above the waist. So first extras conceded. She would like to keep it down. And she does this time. It's in the air. Will that be caught? There's a fielder under it. Yes. That's the third wicket of the over. Oh, that was a free hit. Sorry. So there are no wickets. But that was a dot ball again. So very good bowl, a very good over bowled by Sonia Pawar to give her team a very positive start. And now, Mansa and Ashwini are walking out, and Raviraj and Chaitanya has walked down to the crease to take charge of this chase. '81. 84 is the target, I'm sorry. 84 is the target that they want to achieve. DMS Conquerors, the finalists of the last year's tournament, the inaugural tournament of KP Big Bash. So very, very strong contender this year as well. And they're down with their full strength into their first match. We will get the winner of today's day in the evening around 6:30. Today we have more than 6 matches scheduled like we had for last few days. There were only 6 matches. Each group was getting over in 1 day's time. But today we have few more matches as well. So it's a day full of enthralling cricket for all the avid watchers of this beautiful game of gentlemen. Very shortly we'll be underway with the second inning stage.
Chetan Wagh on the ball for ETS Strikers. Bowling to Chaitanya Kulkarni, who's on the strike, and Raviraj Safar on the non-striking end. Let's go with the chase. There we go. Chetan to Chaitanya. Short ball. Chaitanya tried to pull it, send it for a 6, but couldn't get a connection on that one. So that's a dot ball to start the over with. That start will definitely please Chetan. He was on spot with the line and length that he wanted. And the fielder is pumping the bowler up for that good execution. This one shot again in the air, and this time Chaitanya has executed to perfection. That's a 6. A big bash maximum for Chaitanya there. He tried to do that on the first delivery as well. Couldn't get a connection. Second time he has got perfect connection. Sweet spot of the bat. And resulted into a sweet result for DMS Conquerors with a maximum. Chetan is bowling with 5 fielders on the offside. Kept the ball on the offside. It took a leading edge, and there's a misfield in the deep. Third man. So that's a 4. The second consecutive boundary for Chaitanya. A discussion between a fielder and a bowler. Few words exchanged, some ideas shared. Will that bring a change? No, it doesn't. That's second 6 of the over. That was hit over mid-wicket for 6 runs by Chaitanya. He's looking good. Standing deep into his crease and sending the ball whacking for 6s. That was the third boundary of the over. For the fourth one, it's in the air again. There's a fielder in the deep. Yes, that saved at long on. Very good throw. A very quick throw. That would have been interesting if Chetan would have held on to that ball. There could have been a run-out opportunity here, but a very quick running between the wickets between Chaitanya and Raviraj. So a quick single brings Raviraj on strike for the first time today. And he plays a test match shot there. He just blocks it. He's very happy with that execution of a test match shot. Smiles on his face. And he doesn't need to take any unnecessary risks. There are enough runs those have come in this over. 17 to be precise. With 2 6s and a 4 and another single. There were no extras conceded. So good bowling, but then it just gone for few runs there. The score is 23 after 2 overs without any loss. So very good solid start by DMS Conquerors against ETS Strikers. And Priyank will bring the third over of the innings for ETS Strikers. Chaitanya is looking good, playing on 17 of 5 deliveries. Priyank to Chaitanya, first ball of the third over. A full ball goes under the bat, takes an inside edge, but good work behind the wicket by the wicket keeper. So no runs conceded. Priyank starts with the dot ball as well. He would like to keep the similar result for the entire over. Will he be able to execute that? Is the question. A last moment change in the field. A fielder from fine leg brought between covers and third man in the deep. The field is still 5 on the off, 4 on the onside. On the onside, everybody's protecting the boundary. On the offside, there's one fielder close to the pitch. Everybody else is on the boundary. Full toss ball, whacked it in the cow corner for maximum. That's the third 6 of the over.
That was an invitation accepted by Chaitanya very gracefully. Prang this time bring the ball down, but the result is same. It's 6. On top of long on, that's a 6. Chaitanya will be pleased with that shot, as the crowd of DMS Conquerors are. Third ball, pretty much outside off, called wide. Frank was trying to correct his line, bring the ball outside off stump, but couldn't execute it well. So a single conceded there, extras conceded. In the air, played inside out. Another maximum for Chaitanya Kulkarni on top of long off. Brilliant execution. That ball was a little bit full. It was half volley. Chaitanya waited for that ball and then played an inside out shot in the air with full control. So another maximum for Chaitanya. A very good innings by Chaitanya here as of now. The score is already 42 without any loss. 2 balls of this overs are still remaining. Call that a 6 once again. That was almost played like an helicopter shot. The ball was full outside off. That's the line that Priyank wanted to bowl. But Chaitanya guessed that correctly, shuffled across and played that mini helicopter shot to get another maximum of the over. That was the 4th 6 of the over. And now the last ball remaining. Will that be 5th one? Or will Priyank be able to get redemption here? Well, he misses his line, goes down the leg. So that's a wide. That will be 1 extra run considered and 1 extra ball that Priyank will have to bowl. DMS Conquerors are on the verge of a 50. They are on 49 without loss of 2.5 overs. Last ball of the 3rd over. Bowled full and 6 again. Apart from 1 dot ball, there have been 5 sixes. Those have been considered in this over by Priyank. And with that 6, DMS Conquerors have reached the score of 55 without any loss. 3 overs gone, 55 without any loss. It's Chaitanya Kulkarni's supremacy going on right now. 12 balls have been bowled. Out of that, 11 have been played by Chaitanya and he scored 47 in that. 7 sixes and 1 boundary. He's just 3 shy of a very well-deserved 50. But now this end of the over has brought Raviraj on strike only for the 2nd ball that he will play. Kapil Yadav will be bowling the 4th over. He will try to bring some luck back for ETS strikers. Will he be able to do that? The ball is in the air. Will that carry? Yes, it does. That's a 6. So Raviraj says, I'm not going to stay behind. He's going to enjoy the party as well. He's also sent that packing through cow corner for a maximum. Not really a good start for Kapil. Short ball, once again played behind the 3rd man for 6. Back-to-back 6s for Raviraj Sapar.
No need to worry about form of any batsman. Both are looking extremely sharp. Sending the ball over the boundary with every possible opportunity. 67 now, without any loss. Third ball, third six. That's hat-trick of sixes for Raviraj Thapar. Same ball, hit in the same area for same result. 6 runs between mid-wicket and and fine leg. Lot of smashing going on here. 11 runs required now to win. Only 11. Well, cut that down to 5 because that's another 6. 4 balls bowled, 4 sixes scored. Are we on the verge of watching a history being created on this ground? Well, can't really do that because there's only one more 6 that will be allowed, after which the chase will be over. 5 more runs to score. Will that be scored on this ball? No, that's caught behind. That ball was going down the leg. Raviraj wanted to whack it, but then he got a fine edge through to the keeper. And a consolation wicket for ETS striker here. Raviraj walks off with a lot of smile on his face and a lot of applause from the crowd for that fantastic innings of 24 runs of just 5 deliveries. In that he scored 4 sixes. And a very well executed textbook shot. That brings Effas Sheikh on strike. That was a full toss. An opportunity of caught behind. But the bowler couldn't hold on to it. That's the end of the 4th over, after which the score is 80 for 1. Chaitanya Kulkarni playing on 47 of 11. Effas Sheikh playing on 1 of 1 delivery that he has faced as of now. And let me remind you, DMS Conquerors require only 4 runs to win this match. Lot of messages from Effas. Oh, he takes a fine thin edge. The ball runs down to the boundary. And in spite of hitting that boundary, Effas is apologizing because there's an opportunity missed for Chaitanya, but Chaitanya is happy because he has played a fantastic innings in making sure that his team goes across the border. DMS Conquerors have won this match by 9 whooping wickets. What a brilliant performance by the openers of DMS Conquerors. And I don't think there will be any prizes to guess who's the player of the match. It's Chaitanya Kulkarni. I request Chaitanya to come and accept his medal in the loud applause of DMS Conquerors fans. That's your man of the match, Chaitanya Kulkarni, for the innings of 47 of 11 deliveries, 7 sixes, 1 4. This calls for a photo moment. Yes, it does. A brilliant, brilliant performance.